फायनली आम्ही कसं बस ठाणे स्टेशनला पोहोचलो. ट्रेन जर्नी खरंच खूप कम्फर्टेबल होती. हॅलो गाईज अँड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळ्याला आणि फॉर अ चेंज आज आम्ही ट्रेनने चाललोय. युजली आम्ही बाय रोड जात असतो, कार असते नेहमीच, आम्ही ऍक्च्युली कार जात असतो. मी मित्रांबरोबर कधी गेलो तर बाईकने जातो, बट फॉर अ चेंज आम्ही यावेळी ट्रेनने चाललेलो आहोत आणि ते पण विस्टाडोमने. येस, ती जास्त एक्साइटमेंट आहे की विस्टाडोमने मी कधी गेले नाहीये, फर्स्ट टाइमच जाणार आहे आम्ही दोघं पण. सो ती एक एक्साइटमेंट आहे आणि पाऊसही भरपूर पडतोय. पावसामध्ये जे युजली आम्ही बघतो सगळीकडे, सगळेजण सांगतात की बाय ट्रेनने जो पण सिनरी दिसते ती खूप छान आहे, बेसिकली स्पेशली कोकण साईडचं. म्हणून आम्ही डिसाइड केलं की आपण ह्या ट्रेनने जाऊया आणि रोड कंडिशन जी खराब आहे आणि जो पाऊस झालाय, रिस्कच घ्यायचा नाहीये. त्यावेळी आमची हिंमत होत नव्हती बाय रोड जायची. आणि कल्पेशला केव्हापासून विस्टाडोमने जायचं तसं वाटलं ह्या टाइम जाऊया. सो आता ऑलमोस्ट 4:30 झालेत. येस, 4:30 झालेत आणि आमची ट्रेन ठाण्यावरून 5:40 आहे. सो आम्ही कॅबची वाट बघतोय आणि आम्ही आता निघणार आहे घरातून. फर्स्ट टाइम आम्ही ऑन द टाइम आहे, कारण का यावेळी आम्ही ट्रेनने जातो, प्रायव्हेट व्हेकलने जात नाही आहोत, त्यामुळे तो लक्झरी नाहीये की आरामात बसू थोडा टाइमपास करू. आता आम्हाला ट्रेन नुसार आम्हाला पळावं लागणार आहे. येस, तरी आम्ही बफर ठेवूनच जातोय. आम्ही 1 तास आधी घरातून निघतोय स्टेशनसाठी फक्त, आणि ठाण्यातल्या ट्रॅफिकचा अजिबात भरोसा नाहीये. फायनली आम्ही कसं बस ठाणे स्टेशनला पोहोचलो. आम्हाला कॅबच नाही, आम्ही ऍडव्हान्स कॅब बुक केलेली, त्याने पण कॅन्सल केली. नंतर आम्ही 4-5 कॅब बुक केला, एक तर आमच्या गेटवर येऊन त्याने कॅन्सल केलेली. तर बरेच कॅब कॅन्सल झाल्या, ऑटो पण यायला तयार नाही. मग शेवटी कार काढली, कार काढून ठाण्यामध्ये पार्क केली आणि मग आम्ही तिथून ऑटो आम्ही एक रिक्षा पकडली मध्ये जिथे दिसली तिथे आणि त्याला घेऊन आलो आमच्या बरोबर, आणि कार सोडून मग आम्ही स्टेशनला आलोय रिक्षाने. आमचं ऍडव्हेंचर आधीच सुरू झालं. ट्रेन तरी सध्या फक्त 10 मिनिटच लेट आहे आतापर्यंत. तरी 7:51 ला येते, सॉरी 5:51 ला येते आणि 5:45 एक्सपेक्टेड टाइम होता, तर 10 मिनिट्स डिले इट्स ऍक्सेप्टेबल. सो लेट्स सी. आम्ही आता जस्ट बसलो ट्रेन मध्ये आणि ट्रेन स्टार्ट झालीये. पण एक बॅड न्यूज आहे आमच्यासाठी. इथे आम्हाला विंडोच्या जागी ते पार्टेशन आलंय. कल्पेशचं जाम मूड ऑफ झालं. म्हणजे काय बोलू आता, कळत नाही मला कोणत्या मुहूर्तावर निघालेलो असं झालेलं आहे. म्हणजे एवढी एक्साइटमेंट होते की मस्त विंडो मोठी वगैरे मिळेल, मस्त बसून व्ह्यू बघायला मिळेल, व्हिडिओ शूट करू. आता हे पार्टिशन बघायला भेटते. म्हणजे आता ठीक आहे, आता काय, मी थोड्या वेळाने मग आम्ही ते पार्टी आहे उभं राहायला जागा, तिथेच जाऊ. येस, सो सीट्स तर फार कम्फर्टेबल आहेत, मला तर जाम आवडल्या. म्हणजे लेग रूम खूप जास्त आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, म्हणजे एवढी जागा आहे इनफ. आणि आम्ही आमची लॅपटॉपची वगैरे बॅग पण सोबत तिथे ठेवलेली आहे, तर बरीच चांगली लेग रूम आहे. बॉटल ठेवायला, पाण्याची बॉटल वगैरे ठेवायला इथे जागा आहे. इथे चार्जिंग सॉकेट सुद्धा आहेत आणि हँडरेस्ट आहे प्रॉपर ठेवायला. आणि तिच्या खालीच तो लंच वगैरे करायचा. इथे एक ट्रे आहे. तुम्हाला जर का काही खायचं वगैरे असेल त्यासाठी
सो दोन्ही सीट्स हे मध्येच आहेत. ओव्हरऑल सीट खूप कम्फर्टेबल आहे. येस, आणि इवन कोच पण खूप मस्त आहे. AC आहे प्रॉपर आणि TV लावलेला आहे लाईव्ह डिस्प्लेला की इथे स्टेशन दाखवतात कोणता स्टॉप आहे वगैरे. तर आणि पॅन्ट्री वगैरे पण आहे मागे, सो ते पण आम्ही दाखवू तुम्हाला. आणि वेगळा लगेज एरिया पण आहे लगेज स्टोअर करायला, सो आम्ही तो पण एक ओव्हरव्ह्यू देणार आहोत तुम्हाला. आणि हा आहे लगेज एरिया. तुम्ही इथे लगेज ठेवू शकता. आम्ही आमची बॅग इथे ठेवलेली आहे. बऱ्यापैकी जागा आहे इथे. हे आहे वॉशरूम. सो आता 8 वाजलेत, आम्ही थोडे झोपलेलो आणि आता नाश्ता आलाय. सो दोनच ऑप्शन होते, उपमा आणि शिरा आणि ऑमलेट होते. आम्ही ऑमलेट नाही घेतला आणि उपमा घेतला. क्वांटिटी तर फार कमी वाटते मला, सो बघू टेस्ट कशी आहे त्याची. आणि ठीक आहे. आणि चहा आणि कॉफीचा पण ऑप्शन आहे, पण आय वोंट रिकमेंड की तुम्ही घ्या ते. मला तर नाही आवडला, एकदम पाणचट होतं दोन्ही कॉफी आणि चहा. नाश्ता ओके आहे, खाण्यालायक आहे. आम्ही आहे विस्टाडोमच्या या एंडवाल्या सेक्शन मध्ये. इथे तिन्ही साइडने ओपन सेक्शन आहे आणि व्ह्यू खूप सुंदर येतो. आणि आम्ही जेव्हा पण इथे ब्लॉग करायला येतो तर प्रत्येक वेळी बोगदात येते. आता वैतागून शेवटी बोललो की जाऊ दे, बोगदा. आणि जेव्हा ही रिटर्न जर्नी आहे, जेव्हा मडगाववरून मुंबईला रिटर्न येते, तेव्हा व्ह्यू नाही दिसत कारण इथे समोर इंजिन असतं. सो जेव्हा मुंबईवरून मडगावला तर तेव्हा तिथे तुम्हाला व्ह्यू दिसेल. टेक अ नोट ऑफ दॅट.
तर मग आम्ही फायनली रत्नागिरीला पोहोचलो आहोत. मी झोपेते थोडी. ट्रेन जर्नी खरंच खूप कम्फर्टेबल होती. सीट्स भयंकर कम्फर्टेबल होत्या. म्हणजे काश अशा सीट आम्हाला फ्लाईटमध्ये मिळाल्या असत्या तर बेटर पडलं असतं. पण ऑब्व्हियसली मिळत असते, पण ते तेवढी प्राइसही कॉस्टली असेल. बिझनेस क्लास बिझनेस क्लास, हा. मी एकटा बिझनेस क्लासने जात जाईल, तो आपली नॉर्मल येत जाईल. तर मला ऑलमोस्ट 6 तास लागले. 6 वाजता ट्रेन ठाणा स्टेशनला आली. आता वाजलेत एक्झॅक्ट 12 आणि एक्सपेक्टेड टाइम होता 11चा, बरोबर. हो, 1 तास लेट एक तास आहे ट्रेन लेट आहे. तर आता आम्ही इथून कॅब केलेली आहे. तीर्था टूर्स म्हणून आहे. मी गुगल मॅपचा लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला टाकतो आणि त्यांना भेटवतो सुद्धा तुम्हाला. तर ते आता बाहेर वेट करत आहे, तर त्याला जाऊया. नमस्कार. तिकीट विकीट दाखवायचं बघा हे काय बॅग कुठे ठेवू? बॅग पाठी टाकूया म्हणजे पुढे उभी करूया पुढे. तर सीट नाही खराब होणार ना? नाही उभी ठेवायची खाली खाली. फायनली आम्ही पोहोचलो आहोत रिसॉर्टच्या इथे आणि ऑलमोस्ट स्टेशन पासून 1 तास लागला. तर नार्वेकरांशी ऍक्च्युली माझा गुगल मॅपवर मी जस्ट सर्च करत होतो. ड्रायव्हर्स कॅब पाहिजे होती आम्हाला रत्नागिरी स्टेशन पासून रिसॉर्ट पर्यंत. तर तीर्था ट्रॅव्हल्स म्हणून आम्हाला भेटले, तर मी त्यांच्याशी बोललो. मी ऍक्च्युली सगळीकडे इन्क्वायरी केली, पण जेव्हा यांच्याशी बोललो तेव्हा वाटलं की बाबा हे आम्हाला थोडे गाईड पण करू शकतात. तर अपार्ट फ्रॉम ड्रायव्हिंग त्यांनी म्हणजे आम्हाला थोडंसं बाकीचं पण आजूबाजूचं लोकल म्हणून तुम्ही जर इथे येत असाल, तुम्हाला इथे आजूबाजूला काय आहे आणखी काही डिटेलमध्ये नॉलेज हवं असेल तर हे तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतात. तर तुम्ही तुम्ही तुमच्या कंपनीचं थोडं सांगू शकता? कोकण ही स्वर्गभूमी आहे. सर्वांनी या. आपण इथे तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करू, तुम्हाला सर्व्हिस देऊ. तीर्था टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कधी फोन करा, 24 तास सेवा असते आपली. ओके.
तर मी यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅपचं लोकेशन जे काय आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. यांचा कार्डचा पण एक फोटो टाकेल मी. तर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा DM करू शकता आणि किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. काही तुमच्या क्वेरी असेल आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ त्यावर. तर मग फायनली आम्ही रूममध्ये चेक इन केलेलं आहे आणि वाजले आहेत 1:30. तर आमची जर्नी ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट झाली 6 वाजता, पण आमचं प्रिपरेशन खूप आधीपासूनच चाललेलं. तर ट्रेन 6 ते 12 स्टेशनला पोहोचवलं तिने, रत्नागिरी स्टेशनला 12 ते 1 आणि मग आता चेक इन करून आता झालेले आहे 1:30. आणि इव्हन स्टेशन पासून ते रत्नागिरी स्टेशन पासून ते गणपतीपुळेचा जो रोड आहे तो पण व्यवस्थित आहे, अजिबात खराब नाहीये रोड. सो तो एक इश्यू नाहीये. फक्त रोड छोटा आहे आणि थोडे टर्न्स आहेत, सो त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो. नाहीतर डिस्टन्स हार्डली आय गेस 25 किलोमीटर्सच आहे. पण घोडबंदर रोड पेक्षा तर एनी टाइम जास्त चांगला आहे तो. तर फॉर अ चेंज हा होता आमचा रेल्वे जर्नीवाला ब्लॉग. दरवेळी आम्ही मालवण असो काही असो आम्ही कार किंवा बाईकने जातो, पण हा फर्स्ट होता रेल्वेचा. आय होप तुम्हाला तो ब्लॉग आवडला असेल. आम्हाला पर्सनली जर्नी भरपूर आवडली. म्हणजे युजली असं होतं की कार ड्राईव्ह करत असतो मी आणि 10-12 तास तर आरामात निघून जातं, टायर्ड फील होत असतं. पण आज एकदम आम्ही म्हणजे झोपता पण आलं ट्रेनमध्ये, खाता आलं, मस्त आराम करता आलं आणि व्ह्यू एन्जॉय करता आला. खरंच खूप खूप छान आहे. म्हणजे पावसाळ्यात कोकणात मला असं वाटतं ट्रेनने ते आलं पाहिजे सिरियसली. व्ह्यू खूप सुंदर आहे. म्हणजे आम्ही आता रिसेंटलीच युरोपला जाऊन आलेलो, पण कोकणही त्याच्यापेक्षा काही कमी नाहीये. एकदम खूप खूप जास्त सुंदर व्ह्यूज दिसतात आपल्याला ट्रेन मधून. आणि इव्हन जो विस्टाडोम वाला कोच होता त्याच्यामुळे बॅक साईडला जाऊनही फुल क्लिअर व्ह्यू येत होता सगळ्यात. आणि इव्हन त्याचे विंडोजही खूप जास्त मोठे आहेत. म्हणजे ऍक्च्युली पूर्ण सगळीकडे फक्त ग्रीनरी, म्हणजे ग्रीन कलर सोडून दुसरा कलर दिसलंच नाही आम्हाला ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर. तर खरंच तुम्ही एकदा ट्राय करा कोकणामध्ये ट्रेनने, स्पेशली रेनी सीझन मध्ये तुम्ही याच. जे युजली कोकणातले येत असतील गणपतीमध्ये त्यांना तर माहितीच असेल मी काय बोलतोय ते, पण यात जबरदस्त खूप एन्जॉय केलं आम्ही. सो आम्ही आता आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय. सो तुम्हाला काही क्वेरीज असतील तिकीट बुकिंग और इव्हन ट्रेन बद्दल किंवा काही स्टेशन वरून गणपतीपुळ्याला येण्याबद्दल, तर तुम्ही त्या कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आम्ही नक्की रिप्लाय देऊ. आणि ड्रायव्हरचे डिटेल्स सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहेत. तुम्ही ते नक्की चेक करा आणि ते नार्वेकरांशी एकदा बोला. ते तुम्हाला खूप चांगलं गाईड करतील आणि जमलं तर ते तुम्हाला पॅकेज वगैरे सुद्धा देतील. तुम्हाला जर साईट सीइंग वगैरे पण करायचे असेल तर डेफिनेटली चेक करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.